नमस्कार मित्रांनो, शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट याबद्दल शासनाचा नवीन पत्र आलेलं आहे. तर 10वी-12वी LC व मार्कशीट याबद्दल नवीन पत्र शाळांकडून रक्कम घेतल्याबाबत. तर मराठी योजना माहिती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया काय आहे हे पत्र. तर महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक, तर महाराष्ट्र राज्याचं हे पत्र आलेलं आहे. विषय आहे शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना रक्कम घेतल्याबाबत. तर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देत असताना रक्कम घेतल्याबाबतच्या तक्रारी ह्या संचालनास प्राप्त झालेल्या आहेत. तर सध्या इयत्ता 10वी व इयत्ता 11वी, इयत्ता 12वी यांचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि विद्यार्थी पुढील शिक्षणाकरिता संबंधित शाळा व कॉलेजेसकडून शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट यांची मागणी करत आहेत. तर विशेष करून इंदापूर तालुक्यामधील सर्व शाळा महाविद्यालय वरील कागदपत्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी, तर इंदापूरमधले काही कॉलेजेस आणि शाळा प्रति विद्यार्थी 200 रुपये बेकायदेशीरपणे गोळा करत आहेत. तर हे 200 रुपये जे गोळा केले जात आहेत ते बेकायदेशीर आहेत. त्यानुसार आपले अधीनस्थ सर्व शाळा महाविद्यालय यांना अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून कोणतीही वसुली करण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि इंदापूर तालुक्यात ज्या शाळांनी अशा पद्धतीने अशी रक्कम घेतलेली आहे त्यांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेली रक्कम परत करावी अशी मागणी संबंधितांनी केलेली आहे. तर आपण बघू शकतोय, जर तुम्ही LC व शाळाची मार्कलिस्ट 10वी, 12वी, 11वी ही घेत असाल तर तुम्हाला कोणतीही रक्कम भरण्याची गरज नाही. अतिरिक्त रक्कम कोणतीही भरू नये असे शासनाचे आदेश आलेले आहेत. जर मराठी योजना माहिती चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा व शेअर करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.